हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कॅपिट्यूड्स कॅपिटल ऑफ लर्निंग. मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आमच्या कॅपिट्यूडच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आपल्या येणाऱ्या महाट्रान्सको निमस्तर लिपिक म्हणजेच लोअर डिव्हिजनल क्लर्कसाठी जी परीक्षा होणार आहे, ज्याचा ॲडव्हर्टिजमेंट नंबर आहे 24/2024, याची नुकताच काही महिन्यांपूर्वी पूर्ण जाहिरात आलेली होती. फॉर्म फिलिंगसुद्धा झालेली आहे आणि महिना होऊन गेलेला आहे. याची काय एक्झाम डेट राहणार आहे, सोबतच सर्वांसाठी एक फ्री फुल लेंथ मॉक टेस्ट आपण घेऊन आलेलो आहे. त्याला कसं अटेम्प्ट करायचं तुम्हाला आणि तुमची काय प्रकारे कशा पद्धतीने आता तुमची लास्ट डेजमध्ये प्रिपरेशन स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, कशा प्रकारे तुमचा अभ्यास करायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टींची मी तुम्हाला माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. पण त्याआधी आजच जर तुम्ही फर्स्ट टाइम कॅपिट्यूडच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी इम्पॉर्टंट अपडेट्स पाहायला मिळेल. आणि ही फ्री टेस्ट देऊन तुम्हाला कसं स्वतःला तपासायचं आहे आणि कुठल्या टॉपिक्सला इम्प्रूव्हमेंट करायची याची संपूर्ण ही माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतोय की आधीच ज्या प्रकारे याची फुल नोटिफिकेशन आलेली, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला खरं तर दिलेली आहे आधीच. आणि त्यासोबतच आपला याच्यामध्ये एक्झामिनेशन पॅटर्न काय असतो, स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, सिलेबस काय आहे, हे सगळे कुठले महत्त्वाचे टॉपिक्स करायचे, याचे 2 मुख्य महत्त्वाचे व्हिडिओज आपण ऑलरेडी यूट्यूबला कॅपिट्यूडच्या यूट्यूब चॅनलला आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याची जर लिंक्स हवी असेल तर तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही या दोन्ही व्हिडिओजला पाहू शकता. आता सर्वप्रथम आपल्याला महाट्रान्सकोचा जो लोअर डिव्हिजनल क्लर्कचा एक्झामिनेशन पॅटर्न आहे आतापर्यंतचा, ठीक आहे, हा आपण पाहणार आहोत. ठीक आहे, जो अपडेट त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये मुख्यतः आपल्याकडे 4 सब्जेक्ट्स पाहायला मिळतात. ठीक आहे, 2025 हा एक्झामिनेशन पॅटर्न आहे. आपल्याकडे 4 सब्जेक्टमध्ये कशा प्रकारे आपलं विभाजन केलेलं आहे हे तुम्हाला सर्वप्रथम सांगतोय. टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज. आता यामध्ये बघा, जे तुमचा कॉमर्सच्या रिलेटेड जे अकाउंटिंग आणि बेसिक कॉमर्सचं जे फंडामेंटल नॉलेज आहे किंवा त्याच्याबद्दलचे जे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत ना, हे 50 प्रश्न हे तुम्हाला 110 मार्काला मिळतात. त्यामध्ये एक प्रश्न जो आहे हा 2.2 मार्काला असतो. ठीक आहे, जर निगेटिव्ह झालं तर 0.55 मार्क्स जे आहेत ना, हे तुमचे कापले जातात. ठीक आहे, हे झालं टेक्निकलचं. टेक्निकलला सर्वात जास्त वेटेज असल्या कारणामुळे विद्यार्थी टेक्निकलकडे प्रिफर करतात, पण मात्र त्यांचा जो आउटलुक आहे, त्यांचा जो पाहायचा दृष्टिकोन आहे नॉन टेक्निकलकडे, हा पूर्ण सोडून ते प्रयत्न करतात की 50पैकी सगळ्यात जास्त मार्क्स मिळतात म्हणून आपण त्याच्यावरती सिलेक्शन घेऊ शकतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. बघा, जेवढेही 50 प्रश्न असतात हे पूर्ण डोएबल नसतात, अटेम्प्ट करता येत नाही. ठीक आहे, एक साधारणतः 40 ते 42 प्रश्न सर्व व्यवस्थितरित्या विद्यार्थी अटेम्प्ट करून येतात, पण त्याच्यामध्ये काही चुकतात, काही सिली मिस्टेक्स होतात, म्हणून तुमचा जो रेशिओ आहे हा जो टेक्निकलचा हा खूप कमी होता. आणि जेवढे तुमचे चुकलेत तेवढा त्याचा जो निगेटिव्ह मार्किंगमुळे तुमचा इम्पॅक्ट जो आहे हा जास्तीत जास्त पाहायला मिळतो. क्लिअर आहे? तर म्हणून टेक्निकलसोबतच तुम्हाला नॉन टेक्निकलची सुद्धा तयारी करावी लागेल. त्याच्यामध्ये तो रिझनिंग, ही पूर्ण लॉजिकल रिझनिंग जी आहे ही संपूर्ण तुम्हाला IBPSच्या पॅटर्नने करायची आहे. ठीक आहे, बरेच विद्यार्थी TCSच्या पॅटर्ननी करतात आणि नंतर माहिती पडतं की परीक्षेमध्ये TCS पॅटर्न नव्हतं, त्याच्यामध्ये सिटिंग आणि पझल विचारण्यात आले. तर म्हणून IBPSच्या पद्धतीने तुम्हाला करावायचं आहे. त्याच्यामध्ये 40 प्रश्न हे 20 मार्काला येतात, त्यामुळेच आपल्याला एक प्रश्न 0.5 मार्क्स असतो. जरी याला मार्क्स कमी वाटत असतील तरी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मार्क्स जरी कमी असतील पण थेंबे थेंबे तळे साचे, हा रूल तुम्हाला लक्षात ठेवायचा. हा नियम तुमच्या कामी पडेल, कारण की तुम्हाला 20पैकी 20 मार्क्स हे फुकट मिळू शकतात जर तुमची प्रॅक्टिस चांगली असेल तर. सोबतच क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये गरज नसते आपल्याला की प्रत्येक टॉपिक आपल्याला इक्वली तयार करायचं आहे. जे मी तुम्हाला मोजके इंपॉर्टंट टॉपिक सांगतो तेवढे फक्त टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करावं लागतं. त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 10 मार्क्स असतात, म्हणजे परत 0.5 मार्क प्रत्येकी प्रश्नाला. मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा IBPS पॅटर्नमध्ये जो आहे हा व्याकरण जनरली जास्त विचारलं जात नाही. ठीक आहे, TCS पॅटर्नमध्ये व्याकरणावरती ते लक्ष ठेवतात, पण मात्र जो मराठीचा IBPS पॅटर्न असतो त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली त्याचे काही सेट पॅटर्न बनलेले असतात 4 ते 5 प्रकारचे. त्याच प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारतात, त्यामध्ये टोटल 10 मार्क्स असे मिळून 130 क्वेश्चन जे आहेत हे 150 मार्क्ससाठी विचारतात आणि टोटल टाईम असतो 2 आवर्स. ठीक आहे, 2 आवर्सला जर कन्वर्ट केला तर आपण आपल्याला कन्सिडर करू त्याला 120 मिनिट, म्हणजे 130 प्रश्न जे आहेत हे आपल्याला 120 मिनिटाला सोडवायचे आहेत. एका प्रश्नाला मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळ मिळतो, पण त्याला घाबरून जायची काही गरज राहत नाही. यासाठीच म्हणून तुम्हाला सर्वांसाठी आपण एक फ्री फुल लेंथ टेस्ट, ठीक आहे, हे तुम्हासाठीच घेऊन आलेलं आहे. त्यामध्ये तुमचं एक स्वतःची लेवल आणि स्वतःची तुमची तयारी तपासायची आहे. त्यानंतरच तुम्हाला कुठल्या टॉपिक्समध्ये वीक आहेत, कुठल्या टॉपिक्समध्ये तुमचं स्ट्रॉंग आहे हे तुम्हाला जाणून घेता येईल. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही काय करायचं, आजच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन कॅपिट्यूड्स किंवा प्ले स्टोरला जाऊन कॅपिट्यूड्स हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर सर्वप्रथम असा पेज तुम्हाला पाहावयास मिळेल. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला इथे बॅनरवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही ते फ्री टेस्ट देऊ शकता, किंवा इथं टेस्ट सिरीजचा ऑप्शन मिळेल ग्रीन कलरचं. ठीक आहे, हिरव्या रंगाचं टेस्ट सिरीजचं ऑप्शन मिळेल. इथे तुम्ही सर्वप्रथम क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ऑल टेस्ट सिरीजमध्ये जाऊन इथे तुम्हाला महाट्रान्सको LDC फुल लेंथ मॉक टेस्ट, ठीक आहे, इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, बाय नाव किंवा व्ह्यू डेमो. इथे व्ह्यू डेमोवरती तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे, इथे गेलेत की तुम्हाला पूर्ण त्याचं डिस्क्रिप्शन ओपन होईल आणि सोबतच इथे IBPSचा लोगो दिसेल. या फोल्डरवरती क्लिक करून इथे बघा LDC फ्री फुल लेंथ टेस्ट, ही पूर्ण त्याच्यामध्ये टेक्निकल म्हणजे तुमचं अकाउंटचे प्रश्न आणि नॉन टेक, ठीक आहे,
हे दोन्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, ज्यामध्ये 130 प्रश्न 150 मार्काला आणि 120 मिनिटं. जो पॅटर्न मी तुम्हाला सांगितलेला आहे, जो तुमचा ऑफिशियल पॅटर्न आहे एक्झामिनेशनचा, त्याच पॅटर्नमध्ये पुरेपूर ही फुल लेंथ टेस्ट फ्रीमध्ये आहे. तुम्ही याला जाऊन वेबसाईटवरती सुद्धा किंवा लॅपटॉपवरती सुद्धा अटेम्प्ट करा. प्रयत्न करा की लॅपटॉपवरती देण्याचा, जेणेकरून तुम्हाला एक रिअल लाईफ एक्झाम सारखा फील येईल आणि कशाप्रकारे तुम्ही सोडू शकता, किती तुमचे वीक सेक्शन आहे हे तुम्हाला पाहावयास मिळेल. याचं सोल्युशनसुद्धा आपण दिलेलं आहे बघा. ठीक आहे, याचं सोल्युशनसुद्धा तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती किंवा ॲप्लिकेशनवरती मिळेल. हे अटेम्प्ट झाल्यानंतर तुम्ही याची पूर्ण जे ॲनालिसिस आहे हे मात्र करून तुम्ही आम्हाला कळू शकता की कुठले कुठले तुमचे टॉपिक वीक आहेत किंवा कुठले कुठले टॉपिक स्ट्रॉंग आहेत. ठीक आहे, तर यामुळे ह्या फ्री फुल लेंथ टेस्टमुळे काय होईल तुम्हाला, की सर्वप्रथम तुमची ऑल ओव्हर महाराष्ट्र लेवल, ठीक आहे, तुम्ही किती अटेम्प्ट करू शकले, जेवढे विद्यार्थी आपल्याशी कनेक्टेड आहेत आधीपासून, त्या विद्यार्थ्यांसोबतच तुमची किती तयारी झालेली आहे, किंवा तुम्हाला कुठले टॉपिक्स कमी जातात आहे, रिझनिंग म्हणा किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणा किंवा मराठीसुद्धा म्हणा, याची जी तुमची तयारी आहे ना, हे तुम्हाला करावयास अजून वेळ मिळेल. कारण की एक साधारणतः अजून एक महिनाभर तरी वेळ आहेच आपल्याला या परीक्षेसाठी. पण त्यासोबतच मी तुम्हाला सांगतोय की या टेस्ट देत असतानाच, ठीक आहे, पहिली फुल लेंथ टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला जर वाटतंय की तुम्हाला कुठल्या कुठल्या सेक्शनमध्ये अजून इम्प्रोवाइज करायचं, त्यासाठी तुमच्या ज्या फुल लेंथ टेस्ट ज्या 5 आपण ज्या देतोय, ठीक आहे, ह्या तुम्हाला अटेम्प्ट कराव्या लागतील. यासोबतच मी तुम्हाला टॉपिक सांगणार आहोत कुठले कुठले, पण हे जे मराठी आणि इंग्रजीमध्ये आपण नुकतंच लॉन्च केलेली फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे, ज्या विद्यार्थ्यांची आतापर्यंत प्रचंड मागणी होते की सर आम्हाला लोअर डिव्हिजन क्लर्कच्या ॲक्युरेट IBPS पॅटर्नमध्ये 5 ऑप्शनसहित आम्हाला फुल लेंथ टेस्ट हवी आहे, जी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये असेल, तर ही आपण आपल्याला नुकतंच आपल्या ॲप्लिकेशनला लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 फुल लेंथ टेस्ट मिळतील. प्रत्येकी प्रश्नामध्ये 130 प्रश्न आहे. ठीक आहे, जर आपण 130 गुणेला 5 केलं तर असे टोटल 650 प्रश्नांची तयारी होते, प्लस तुमचे 650 ही जी फ्री टेस्ट होती ह्याच्यामध्ये ॲड करत चला 087, म्हणजे 780 प्रश्नांची पूर्ण तुमची तयारी होते. ठीक आहे, आणि सोबतच हे पूर्ण IBPS पॅटर्न असल्या कारणामुळे तुमचा जो रिअल लाईफ एक्झामिनेशनचा जो फील आहे तुम्हाला येईल, की कशा प्रकारचे IBPS पॅटर्नमध्ये सिटिंग म्हणा किंवा पझल विचारले जातात, अकाउंट्समध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात किंवा नॉन टेकमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात, किती तुम्हाला सोडायचे, तुमचं ॲनालिसिस करणं हे महत्त्वाचं आहे. कारण की बघा, जर तुम्ही फर्स्ट टाईम कुठलीही मॉक टेस्ट न देता, ठीक आहे, तुम्ही परीक्षेला जात असाल तर तुम्हाला तिथे किती वेळ द्यायचा, कुठल्या सेक्शनला किती वेळ द्यायचा हे मात्र तुम्हाला आधी माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठीच म्हणून सांगतो की फ्री फुल लेंथ टेस्ट ही मात्र सर्वांनी द्यायची आहे. ओके, 2 अटेम्प्ट राहतील प्रत्येक मॉक टेस्टला आणि तुम्हाला फोनला, टॅबलेटला आणि लॅपटॉपला सुद्धा तुम्हाला असाइन करता येईल. ठीक आहे, याची किंमत मात्र फक्त 199 रुपये ठेवलेली आहे. याच्यामध्ये फुल सोल्युशनसुद्धा मिळेल. ठीक आहे, डिस्क्रिप्टिव्ह सोल्युशन तुम्हाला याच्यामध्ये पाहावयास मिळेल आपल्या टेस्ट सिरीजला. ठीक आहे, याला जॉईन करण्यासाठी कॅपिट्यूड्सच्या ॲप्लिकेशनला जाऊन जॉईन करू शकता किंवा वेबसाईटला सुद्धाही अवेलेबल आहे. capitudes.com ही अवेलेबल आहे. ठीक आहे, तर सोबत तुम्हाला सांगतोय त्याबरोबरच मी लॉजिकल रिझनिंगचे मुख्य काही टॉपिक सांगितले, तर तुम्हाला माहिती पडले की कुठले कुठले टॉपिक्स आपल्याला कमी पडतात आहे किंवा वीक सेक्शन आहेत. ठीक आहे, तर हा जो पॅटर्न मी तुम्हाला मागच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेला होता बघा, पूर्ण तयारी सिलेबसचे कुठले कुठले टॉपिक्सला किती किती वेटेज आणि त्याला कसं सोडवायचं आहे हे मी तुम्हाला या सेशनमध्ये सांगण्यात आलेलं होतं. ठीक आहे, तर डायरेक्शन सेन्स म्हणा किंवा दिशाज्ञान ज्याला म्हणतो, ब्लड रिलेशन, कोडिंग डिकोडिंग, ठीक आहे, इनइक्वालिटी, सिलोरिझम, अल्फान्यूमेरिक सिरीज, मिसिंग सिरीज, पझलवरती सर्वात जास्त प्रश्न येतात. ठीक आहे, इयर आणि डे अँड डेट बेस्ड आजकाल एक नवीन ॲड करून देत आहे, त्याच्यावरती हमखास एक प्रश्न येतो, डे अँड डेट. ठीक आहे, डे अँड डेट बेस्ड पझलसुद्धा तुम्हाला परीक्षेत पाहावयास मिळतो. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट झालं, सर्क्युलर झालं, स्क्वेअर झालं, लिनियर झालं, अनसर्टन झालं, पॅरल आजकाल विचारलं जाते. ठीक आहे, हे त्याच्यावरती किती एक्सपेक्टेड प्रश्न असतात हे आपण ऑलरेडी सांगून दिलेले आहे आणि पूर्ण ॲनालिसिस करून तुम्हाला देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, सोबतच गणितामध्ये म्हणजेच क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडच्या टॉपिक वाईजमध्ये तुम्हाला सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशनवरती सगळ्यात जास्त भर द्यायचा आहे, नंबर सिरीजवरती, क्वाड्रॅटिक इक्वेशनवरती. याचमुळे तुमचे जवळपास एक 13 ते 14 क्वेश्चन जे आहेत ना, ठीक आहे, हे तुम्हाला इथे प्रिपेअर होतात आणि हे सफिशियंट आहे जर तुमची पूर्ण तुम्हाला गणिताची भीती असेल आणि किंवा तुम्हाला गणिताला प्रॅक्टिस करायला वेळ नसेल तर. ठीक आहे, सोबतच तुमचा रेशिओ अँड प्रपोर्शन, एजेस अँड ॲव्हरेजेस, पर्सेंटेज हे सुद्धा टॉपिक करून घ्या. ठीक आहे, आणि DI हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक ठरतो, कारण की सगळ्यात जास्त 4 ते 5 प्रश्न याच्यावरती तुम्हाला विचारले जातात. हा झाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा. ठीक आहे, सोबतच मराठीमध्ये जो IBPS पॅटर्नचे नवीन प्रश्न असतात ना, ह्याच्यामध्ये 20 प्रश्न विचारले जातात मराठीमध्ये. त्यामध्ये रिडिंग कॉम्पॅरिझन म्हणजे उतारावरील प्रश्न 4 ते 5 प्रश्न असतात, एरर बेस्ड क्वेश्चन असतात 5 ते 10 प्रश्न, शफलिंग बेस्ड म्हणजे 5 स्टेटमेंट दिलेले असतात, 5 वाक्य दिसतात. ठीक आहे, हे व्याकरणदृष्ट्या एका मुद्देसूद क्रमाने लावून त्याला एक सिक्वेन्शियल पॅराग्राफ किंवा सिक्वेन्शियल स्टेटमेंट तयार करायचं असतं आणि त्याचं पहिलं वाक्य कुठलं, दुसरं वाक्य कुठलं, तिसरं वाक्य कुठलं, हे सर्व तुम्हाला जे आहेत ना सिक्वेन्स अरेंज करून तुम्हाला अटेम्प्ट करावे असतात. ठीक आहे, त्यानंतर येतो फिल इन द ब्लँक बेस्ड क्वेश्चन, ज्यामध्ये आपल्याकडे रिकाम्या जागा भरा किंवा पॅसेज बेस्ड किंवा स्टेटमेंट बेस्ड सुद्धा हे तुम्हाला विचारले जातात. हे याच पद्धतीचे असतात. यासाठी सोबतच आपण जे बेसिक ग्रामर असतं, जसं की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द झालं, विरामचिन्ह झालं, म्हणीय वाक्यप्रचार झालं, हे सुद्धा याच्यामध्ये परीक्षेमध्ये 3 ते 4 प्रश्नांसाठी विचारले जातात. हे खरं तर
बाकी सगळं व्याकरण झालं, पण त्यामध्ये आपल्याला लिंग झालं किंवा वचन झालं, ठीक आहे, हे सुद्धा महत्त्वाचे 2-3 टॉपिक करावे लागतात आहे, ठीक आहे, कारण की हे IBPS पॅटर्नमध्ये विचारले जातात, ठीक आहे. या सर्वांची तयारी आतापर्यंत बरेच आपण आधीपासून सुरू केलेला हा जो लोअर डिव्हिजनल क्लर्कच्या कोर्समध्ये आपण करून घेतलेले आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मी तुम्हाला सांगतोय, जर तुमच्याकडे 25 दिवस असतील आणि तुम्ही रोज 2 ते 3 तास नॉन टेक्निकलसाठी व्यवस्थितरित्या काढले प्रॅक्टिससाठी, तर तुमचं व्यवस्थितरित्या हे जे 40 मार्क आहेत ना, हे तुमचे कव्हर अप होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या सिलेक्शनसाठी एक मोठा आधार मिळतो आणि तुमचं सिलेक्शन मात्र नक्की होतं, ठीक आहे. यासाठी आपण कुपन कोड लॉन्च केलं होतं MH40, हे काही दिवसांसाठी अजून आपण त्याची व्हॅलिडिटी ठेवतोय, ठीक आहे. आता आपण याची जी व्हॅलिडिटी आहे, ठीक आहे, हे 30 जूनपर्यंत तरी आपण मिनिमम ठेवतोय. तर त्यासोबत तुम्हाला सांगतोय, आजच तुम्ही पहिले सर्वप्रथम टेस्ट अटेम्प्ट करा, तुम्हाला कुठले सेक्शन वीक आहे, त्यासोबतच तुमच्या सेक्शन वाईज सुद्धा तुम्हाला जर वाटत असेल की सर मला क्वांटिटेटिव्हच करायचं आहे, तर रिझनिंगच करायचं आहे, मराठीच करायचं आहे, त्याचे इंडिव्हिज्युअल कोर्सेससुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. किंवा मात्र तुम्हाला हा कंप्लीट कोर्स जो आहे हा तुमची संपूर्ण तयारी करून देईल, ठीक आहे. आता आपल्याकडे यामध्ये हिंदी आणि इंग्लिश या 2 लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे, आणि दुसरा गोष्ट म्हणजे इंग्लिश प्लस मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये दोन्ही बायलिंग्वेल कोर्सेस आपल्याकडे वेगवेगळे अवेलेबल आहेत. त्याही सुद्धा आपल्या कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला अवेलेबल. आणि याला जॉईन करायसाठी तुम्हाला कुठे जावं लागेल बघा, लेटेस्ट बेड कोर्समध्ये तुम्हाला महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशनमध्ये जर गेले तर तुम्हाला ह्या कोर्सेसला एनरोल करते. सर्वप्रथम सिक्वेन्स बघा, लक्षात ठेवा. आज तुम्हाला पहिले फ्री जे फुल लेंथ टेस्ट आहे ही अटेम्प्ट करायची आहे. याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात प्रथम ॲनालिसिस करायचं आहे. काही अडचण असल्यास तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करू शकता, ठीक आहे. आणि त्यासोबतच ह्या सगळ्या टॉपिकशी तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रिपरेशन करायची. आणि मी तुम्हाला अश्युअर्ड करतोय की एवढं सगळं व्यवस्थितरित्या अटेम्प्ट केल्यानंतर तुम्हाला मात्र सिलेक्शनपासून कोणीही थांबू शकणार नाही. क्लिअर आहे. आता बघा, याची सगळं या सर्व टॉपिकची फ्री आपण जे लॉजिकल रिजनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे जे प्रश्न आहेत हे आपल्या टेलिग्राम चॅनलला रोज अपलोड करत असो. ज्याही विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर ते मात्र जॉईन करून ह्या डेली फ्री प्रॅक्टिस क्विजची तयारी करू शकता, लॉजिकल रिजनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडची, ठीक आहे. तर क्लिअर झालं. आतापर्यंतची पहिली जी फुल लेंथ टेस्ट आहे सर्वांनी द्यायची आहे, ऑल ओव्हर महाराष्ट्र लेवलची असल्यामुळे तुम्हाला त्याच्यामुळे स्वतःचं ॲनालिसिस करण्यास फार मदत मिळेल. आपल्या चॅनल कॅपिट्यूड्सला इथे क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. इथे क्लिक करून तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड राहा आणि स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करून ते पाहू शकता. सो मित्रांनो, भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन अँड हॅव अ नाईस डे.